की स्किल्स महत्त्वाचे की मार्क्स महत्त्वाचे, काय सांग? मार्क्स ऑफकोर्स आहे सर, पुढच्या वर्गात जाण्यासाठी महत्त्वाचे आहे. बरोबर. आणि स्किल्स म्हणजे ज्याला आपण कौशल्य म्हणतो मराठीमध्ये, ते पूर्ण जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे आहे, हे पालकांना लक्षात आलं पाहिजे. मी एक ॲज अ प्रिन्सिपल म्हणून सांगेल की बघा, मार्क्स आहेत इम्पॉर्टंट, पण पूर्ण लाईफ जगण्यासाठी मार्क्स नाही आहे. सो मुलांना तुम्ही टेम्पररी पकडू नका, परमनंट पकडा. आज नाही येते ना, ठीक आहे. आणि समजा एखाद्या विषयात कमी जरी मार्क्स मिळाले तर तुम्ही जेव्हा जातायत रिझल्ट बघायला, ठीक आहे, प्रत्येक पॅरेंट्सचं असं होतं, काय होतं, छान मिळाले 2 सब्जेक्ट्समध्ये किंवा 3मध्ये, एखाद्या याच्यात कमी मिळाले तर पॅरेंट्स आणि मॅथ्समध्ये कमी मिळाले, असं करू नका. तिथे मी सांगेल, पहिले सुरुवात इथून करा की कुठल्या सब्जेक्ट्समध्ये मार्क्स चांगले मिळालेले आहेत, तिथे बघा. ते निम्मे आहेत तरी समाधानी राहा, कारण त्या मुलाने मुलीने काहीतरी अभ्यास करून केलेले आहेत आणि तिथे त्यांना अप्रिशिएट करा. आणि मग तुम्हाला कळेल की ते हळूहळू कसं करतात. तुम्ही तिथेच म्हटलं, अरे मॅथ्स तर तुला काहीच मार्क्स नाही आहे, मग त्या बाळाला वाटतं, अरे मी मराठी छान केलं आहे, मी हिंदी छान केलं आहे, मी SST चांगलं केलं आहे, आणि तुम्ही मॅथ्सच घेऊन बसलात, राईट. तिकडे मुलं डिस्करेज होतात आणि त्यांना मग तर वाटतं, तो एक न्यूनगंड तयार होतो, म्हणजे फिअर असतो. मग नेक्स्ट पेटीएमला त्यांना ती भीती असते, मला मॅथ्सला मिळतील की नाही, आणि मग ते आपोआप मार्क्स खाली येतात. सो इथे पॅरेंट्सने हे त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कधी पण तुम्ही PTMला जा, एक्झाम झाल्यानंतर, पण बाळाबरोबर राहा, ठीक आहे, जे मार्क्स मिळतील चालेल, मला माहिती आहे आज नाही मिळाले तर उद्या मिळतील. त्याच्या आणि राहिले कौशल्य, तुम्ही जे म्हणतात म्हणजे स्किल्स कुठले ना कुठले स्किल्स पाहिजे. आजकालच्या काळात तर पाहिजेलच आहे. मार्क्सवरून मुलं एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये जातील, पण तुम्ही त्यांचं स्किल ओळखा, त्यांना काय येतं आहे. बऱ्याच पॅरेंट्सला अपेक्षित असतं, अरे ती दुसरी तर फटाफटा माईकसमोर बोलते, कॉन्फिडन्स आहे तिला, माझ्या मुलीला नाही आहे. मी नेहमी म्हणते, आपल्याला नाही माहिती फ्युचरमध्ये ते बाळ जाऊन सायंटिस्ट होणार, राईट. एखादी मुलगी शांत बसली आहे किंवा बोलते सारखी, खूप टॉकेटिव्ह लीडर होणार आहे. सो ओळखा त्यांना, जे आहे ना तिथे समाधानी राहा. मग इथे पालक जर समाधानी असतील ना तर मुलांचा ग्राफ असं होत असत. जर पालक समाधानी नसतील तर मग ते बिचारे खाली येतात, असं. तर मला असं वाटतं की कंपॅरिझन करताना कुठेतरी एक सेम फील्डमध्ये असेल तर कंपॅरिझन आपण करू शकतो, किंवा एखादा पुढे जात असेल की त्याच्यासारखं कर असं म्हणून आपण कंपॅरिझन करू शकतो. पण आता तुम्ही एक प्रिन्सिपल पण आहात, वेगवेगळे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, जो तो वेगवेगळ्या फील्डमध्ये पण मास्टर असतो. तर हे पॅरेंट्सने कसं ओळखावं की आपला मुलगा फक्त शाळेतच नसून त्याच्याकडे वेगळं स्किल पण आहे, ते कसं ओळखावं पॅरेंट्सने? हे ओळखण्यासाठी पॅरेंट्सला पहिले तर मुलांबरोबर वेळ घालवणं हे खूप गरजेचं आहे. वारंवार टीचर्सला भेटणं गरजेचं आहे, त्यांना ऑब्झर्व करणं गरजेचं आहे, इन्स्टेड ऑफ कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हटलं की ते दोन्ही अर्थाने घेता येईल, पण मी तरी माझ्या वैयक्तिक म्हणेल ते नाहीच चांगलं. मग आता तुम्हाला ते ओळखायचं आहे ना कसं आहे, तर बघा ना, म्हणजे छोट्या वयापासून कधी ड्रॉइंगला टाकून बघा, कधी डान्सला या, पण एक तरी मुलगा फिजिकल ॲक्टिव्हिटी करेल, स्पोर्ट्सवर जाईल. आणि काय होतं, याच्यामुळे मुलांना जेव्हा स्पोर्ट्समध्ये जातात, पहिली गोष्ट तर आहे ना, त्यांच्यामध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, कारण एक्सरसाइज करतात थोडीफार त्याच्यामुळे, आणि तिथे पालकांना आरामात कळतं की ते मुलं कशामध्ये करू शकतात. आणि हळूहळू वेळ द्या. फक्त इथे आत्ता मी टाकलं आहे एकदम रिझल्ट मिळेल असं होऊ शकत नाही. बरेच वेळ असं पण होईल, आज क्रिकेट आवडतं, उद्या फुटबॉल आवडेल. हे चॉईसेस इट विल गेट चेंज मे बी, राईट, डिपेंडिंग ऑन देअर एज. पण ठीक आहे, फक्त ॲक्सेप्ट करा आणि सपोर्ट करत राहा. बरोबर. म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सने त्याच्या मुलासाठी थोडा वेळ देऊन टाइम स्पेंड करणे, की नक्की कशामध्ये तो गुंतून राहतो, जास्त वेळ तो कुठे घालवतो ते बघून आपण ठरवलं पाहिजे.